स्टार्ट. ज्यासाठी भारताच्या नागरिकाने घाम गाळला असेल अशाच वस्तू यापुढे आम्ही खरेदी करू, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे स्वदेशीकडे नव्याने लक्ष वेधले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% आयात शुल्क लादतानाच रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला होता. ट्रम्प यांच्या लहरीपणाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. चीनचे धूर्त व्यापारी डावपेच आणि जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता भारतीयांवर स्वदेशीचे अस्त्र उपसण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी याच दिशेने निर्णायक पावले टाकण्याचा निर्धार केला. मोदींचा स्वदेशीचा आग्रह हा नवा नाही. त्याची पाळेमुळे अगदी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत जातात. लोकमान्य टिळकांनी 1905 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कारासह चतुसूत्रीचे आव्हान केले होते. मेड इन इंडिया पासून सुरू झालेल्या स्वदेशीच्या चळवळीची मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ही नवे रूपे म्हणावी लागतील. भारतीय आणि परकी कंपन्यांच्या सहभागातून उत्पादन क्षेत्राला चालना देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवून पंतप्रधान मोदी यांनी 11 वर्षापूर्वी 24 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडियाची अधिकृतपणे घोषणा केली. उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून सखल राष्ट्रीय उत्पादनात निर्मिती क्षेत्राचे योगदान 16% वरून 2022 पर्यंत 25% नेत 10 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक स्नेही उपाययोजना आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती होईल. या आशेने मेक इन इंडियाच्या घोषणेला उदंड प्रतिसाद लाभून दरवर्षी सरासरी $60 अब्ज थेट परकी गुंतवणूक झाली. व्यवसाय सुलभतेच्या जागतिक क्रमवारीत भारताने 142 वरून 63व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. परिच्छेद. मेक इन इंडिया उपक्रमामुळे इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, संरक्षण, औषध निर्मिती आणि नवीकरणीय ऊर्जेसारख्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती झाली. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीच्या दृष्टीने 2024-25 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. जगातील 80 देशांना 23,622 कोटी रुपयांचे संरक्षण सामग्रीची निर्यात करण्यात आली. 11 वर्षात नवीकरणीय ऊर्जा क्षमता 400%हून वाढून भारताचा सौर व पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या आघाडीचा 4 देशांमध्ये समावेश झाला. जगावर कोरोना महासाथीचे संकट घोंगावत असताना भारताने जागतिक लस व जेनेरिक औषध पुरवठादार म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले. मेक इन इंडियासाठी व्यापक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. औद्योगिक क्षमतेत वाढ, नव उपक्रमाला प्रोत्साहन आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन योजना, प्रधानमंत्री गतिशील योजना, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आणि वस्तू व सेवा कर
यासारखे उपाय आखण्यात आले होते.